हाँ क्या हुआ रे, क्या हुआ? हाँ काय म्हणत होता? हाँ व्हिडिओ बना रहा था माधव शिव्या गिव्या नको दिवस आयच्या मी ब्लॉगवर टाकून राहिलो डायरेक्ट. A few moments later. टाइम बघा किती झालेला आहे, 12:19 आणि आम्ही आलेलो आहो ग्राम महसूल अधिकारीमध्ये आणि सरकारी कर्मचारी अजून आलेले नाही आहे. आम्हाला इथे फेरफार काढायचा आहे. माझ्या मित्रांनी घेतलेला आहे प्लॉट. किती स्क्वेअर फूट घेतला तू? 1700 स्क्वेअर फूट प्लॉट घेतला आम्ही आणि सरकारी कर्मचारी अजून आलेले नाही आहे इथे. टाईम दाखव बघा. तर 12:41 झाले आणि आम्हाला हा फेरफार मिळालेला आता खूप वेळचं बसल्यानंतर. आणि अशाच प्रकारे पाऊस चालू झाला इकडे. पावसामुळं थांबलो आम्ही. भेटला का मग तुले 7-12? माझ्या मित्राला बाथरूम लागली आणि आम्ही तहसील कार्यालयामध्ये आलो इथे आणि इथे लॉक लावलेलं आहे. मग हे बाथरूम कशासाठी बांधलं हे काही कळत नाही आपल्याला. का रे तू बाथरूमला आला ना? मग काय झालं? काऊन? ताला लावला? तहसीलमध्ये आलेल्या समजा सगळे ज्यांचे कामं आहेत डॉक्युमेंटचे, त्यांनी मग बाथरूमला कुठं जावं? हे कार्यालयाची बिल्डिंग आणि इथे लॉक लावलेला आहे बाथरूमला. अरे जवाई जानूम जा रहे क्या? जाओ फिर मिलना मत डबल. तर आम्ही आता चाललो आहे शिरसगाव बंड इथे प्लॉट नोंदणी करायसाठी. हे पाऊस येत आहे आणि पावसामध्ये चाललो आम्ही. शिरसगाव बंड हे शिरसगाव बंडचं पेट्रोल पंप. मला तुला भाषा जरा जास्तच होते साहायची. आपली भाषा आपली असते नाही. कुठं चालला बे? शिरसगाव बंडले चाललो ना भावा. राहिले नोंदणी करायला चाललो ना भावा प्लॉट. चल बे बैताड्या. अरे अरे बैताड गेली ना. किती? 12 लाखाचा? जास्त नाही आहे मग. आता जास्त असं काय बोलतो? हो का? लॉकडाऊन मध्ये 18 लाखाचे मागून गेले. हे आता शिरसगाव बंड आलेला आहे आणि इथं प्लॉटिंग पडले. म्हणा किती 700-800 भाव असं इथं? किती? 450? नाही रे भावा, प्लॉट भाव जास्त आहे ना. किस्त्यावर आहे. हां हे शिरसगाव बंड आलेला आहे आता आणि आपण चाललो ग्रामपंचायतमध्ये प्लॉट नोंदणी करायसाठी. पटवाऱ्याजवळ काय? पटवाऱ्यानं हे दिलं नाही का फेरफार? मग कायले म्हणतात फेरफार? हा त्याच्यावर वाचू ना काय काय तो.
एप्रिल फेरफार ऑनलाईन इकडे आहे ना. हां ग्रामपंचायत विसरला आहे तुला माहीत नाही का? नाही ते नाही आहे इकडे आहे. शाळेपाशी हां शाळेजवळ. हे आहे आमचे इथचे शिरसगाव बंड आणि हे आहे हां हे ग्रामपंचायत हां टाकंद शिरसगाव बंडची ग्रामपंचायत. हां शिरसगाव बंडची ग्रामपंचायत. ग्रामपंचायतला आलो आपण. 12:58 काय सांगितलं तुले? उद्या या म्हणून. काहून? काम आणू का म्हणतो? बर उद्या या म्हणते. ठीक. तर आम्ही गेलो होतो ग्रामपंचायतमध्ये आणि त्यांनी आम्हाला उद्या बोलवलं. ते सरकारी कर्मचारी कशा प्रकारे कामं करतात हे पाहून घ्या. काय म्हणे तुला? उद्या या म्हणे. उद्या या तिथे या म्हणे सध्या आम्ही. एखादा मजूर वर्ग जर असन तो एखाद्या दिवशी आपलं मॅनेजमेंट करून जर डॉक्युमेंटचे कामं करत असन तर मग त्या व्यक्तीनं काय करायला पाहिजे? जर असं जर आज नाही उद्या जर म्हटलं त्यांनी काम करतो मग काय करायला पाहिजे अशा व्यक्ती? काय करा, घरीच राहा, कामधंदे सोडून घरी राहा लागेल. म्हणजे यांच्या हलगर्जीपणामुळं आपण आपल्या मोलमजुऱ्या पाडून घरी राहतो. याच्या मागं घुमा. याच्या मागं फिरायचो. असं आहे. हाँ क्या हुआ रे क्या हुआ? हाँ काय म्हणत होता? हाँ व्हिडिओ बनवला का माधव? शिव्या गिव्या नको दिवस आयच्या मी ब्लॉगवर टाकून राहिलो डायरेक्ट. हा शिरसगाव बंडचा तुझ्या इथं ग्रामपंचायत मध्ये गेलो आणि ग्रामपंचायत मधून आमचा प्लॉटची नोंदणी केली नाही त्यानं. तो म्हणे उद्या या. 10 मिनिटाचं काम देतो. नाही काय ग्रामपंचायत जाऊन तर काय सांगितलं तुला त्यानं? उद्या कशामुळे ये? हां तर 2 मिनिटाचा. तर अशाच प्रकारे आता आम्हाला ग्रामपंचायतमध्ये एवढे वाजले आणि या आमची नोंदणी झालेली आहे. आम्ही पैसे भरले, टॅक्स पावती वगैरे सगळं भरलं आणि असेसमेंट आता 1 महिन्यानंतर मिळणार म्हणते. 5 ते 10 मिनिटाच्या कामासाठी आम्हाला आमचे 8 तास घालवा लागले. जर प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांनी वेळेवर जर काम केलं तर त्या ऑफिसच्या पुढं गर्दी राहणार नाही आणि प्रत्येकाचे काम टायमावर होणार. तुझं किती वेळामध्ये झालं काम? 7-8 घंटे लागले. 7-8 घंटे. आणि फायनली किती वेळांनी करून दिलं त्यांनी? किती वाजता? 5 वाजता. 5 वाजता करून दिलं काम. म्हणजे पहा. तर तुमची काय त्याच्यावर प्रतिक्रिया सांगा. काय सांगा आता.